हुंड्यासाठी विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल, 2 लाख व 2 तोळे सोन्याची मागणी. बातमी शेगाव येथून. माहेरहून 2 लाख रुपये रोख आणि 2 तोळे सोने आणले नाही म्हणून विवाहितेला घरात प्रवेश नाकारत तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील पटवारी कॉलनीत 12 जून रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी पती, सासू व सासरा अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा शुभम मांजरे, राहणार पटवारी कॉलनी, शेगाव, मूळचे राहणार मोमिनाबाद, तालुका नांदुरा, ह्या 12 जून रोजी सकाळी सासरी नांदण्यासाठी आल्या होत्या. यावेळी पती शुभम मांजरे याने माहेरहून 2 लाख रुपये रोख आणि 2 तोळे सोने आणल्याशिवाय घरात प्रवेश देणार नाही असे सांगितले. त्यावर पैशांबाबत माहिती नसल्याचे स्नेहा यांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या सासू अनिता मांजरे यांनीही काही घेऊन येणार नाही, हिला जिवंत सोडायचे नाही असे म्हणत पतीला पेट्रोल आणण्यास सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर सासरा अशोक मांजरे व सासू यांनी महिलेचे हात पकडून ठेवले, तर पतीने घरातील पेट्रोलची बाटली आणून तिच्या अंगावर पेट्रोल ओतल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी घटनास्थळी धावून आले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार विवाहानंतर तिला सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे काही काळ ती माहेरी राहत होती. सुमारे 12 दिवसांपूर्वी ती पुन्हा सासरी नांदण्यासाठी आली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी पती शुभम मांजरे, सासू अनिता मांजरे व सासरा अशोक मांजरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 85, 115, 2, 351, 2 व 3, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के हे करीत आहेत. सनसनी न्यूज, शेगाव.